ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या आपल्या इतिहास या विषयाच्या आधुनिक भारताचा इतिहास या विषयात तिसऱ्या टेस्ट सिरीजच्या तिसऱ्या भागात आपण आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सुरुवात करूया या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यास. टेस्ट सिरीज थर्ड, आधुनिक भारताचा इतिहास. सो पहिला प्रश्न आहे, डायरेक्ट आपण प्रश्नोत्तरांना सुरुवात करू. आन्सर चेक करून घेऊ शकता. पहिला प्रश्न आहे, पाहूया आपण. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांच्या झालेल्या पराभवाविषयीची पुढील विधाने विचारात घ्या. अशा स्वरूपाचा प्रश्न आहे आणि तीन एक विधान आहेत. विधान रीड करण्यात आपण वेळ न वाया घालवता करेक्ट उत्तराकडे वळूया आपण. तर काय म्हटलेलं आहे, अयोग्य विधान किंवा विधाने निवडा असं म्हटलं या ठिकाणी. तर ही तीन एक विधान आहेत, त्या तिन्हीपैकी कोणतेही विधान हे अयोग्य नाही, सर्वच ही विधाने बरोबर आहेत. त्या कारणाने पर्याय क्रमांक 4 इथे दिसते तुम्हाला वरीलपैकी कोणतेही नाही. तर विधान पाहू. मराठ्यांच्या उत्तर भारतातील सततच्या आक्रमणामुळे नाराज झालेले शासक व जनतेने पानिपत मध्ये मराठी अडचणीत असताना त्यांना कसल्याही प्रकारची मदत केली नव्हती. प्रामुख्याने तेथील शासक आणि जनता जी होती ती मराठ्यांवरती नाराज होती आणि त्या कारणामुळे त्यांनी कसलीही मदत केली नाही. या उलट उत्तर भारतातील सर्व मुस्लिम ताकद ही अब्दालींच्या पाठीशी उभी राहिलेली होती. तिसरं हे देखील बरोबर आहे. आणि तिसरं जे आहे, परिणामी मराठ्यांच्या मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आणि अब्दाली पानिपतच्या तिसऱ्या युद्धात विजयी झाला होता. त्यामुळे कोणतेही विधान नाही हे उत्तर करेक्ट आहे. ओके, दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया आपण. ब्रिटिश साम्राज्याच्या विस्तारामध्ये प्लासीच्या लढाईचे योगदान पुढील विधानांद्वारे नमूद केले आहे. प्लासीच्या हे विधान, प्लासीच्या लढाईने इंग्रज अपरिमित साधन संपत्तीचे स्वामी बनले. इंग्रजांना मिळालेल्या रकमेचा पहिला हप्ता चांदीच्या शिक्क्यांच्या रूपात 12 लाख पाऊंड एवढा होता. आणि तिसरं आहे विधान, सी विधान, ईस्ट इंडिया कंपनीचा बंगालच्या व्यापारावर एकाधिकार प्रस्थापित झाला आणि त्याच्या जोडीनेच इंग्रजांची राजकीय एकाधिकाराच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. तर यामध्ये काय विचारलं गेलं आहे, वरील विधानामधून अयोग्य नसलेली किंवा म्हणजे विधाने किंवा विधान कोणतेही एक किंवा विधाने आपल्याला ओळखा म्हणलेलं आहे. तर अयोग्य नसलेली म्हणजे बरोबर कोणते, बरोबर असलेली ए आणि सी ही दोन्ही बरोबर आहेत. ए आणि सी. जे नाही आहे तर बी, तर आपण थोडस दुरुस्ती करून घेऊ. काय म्हणलेलं आहे, इंग्रजांना मिळालेल्या रकमेचा पहिला हप्ता चांदीच्या शिक्क्यांच्या रूपात 12 लाख पाऊंड एवढा होता का, तर नाही, त्यावेळेस 8 लाख पाऊंड होता. तर हे एकमेव चुकीचं आहे. एवढं एक दुरुस्ती करून घ्या. 8 लाख पाऊंड हे होतं, 12 नव्हतं. त्या कारणाने सी बी जे आहे ते फक्त म्हणजे चुकीचं आहे. बाकीचे जे दोन आहेत त्या ठिकाणी म्हटलं होतं आपल्याला अयोग्य नसलेली म्हणजे योग्य असलेली ए आणि सी हे बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया आपण. तिसरा प्रश्न, सर्वांसह जुळवा हा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न, मद्रास मधील रयतवारी पद्धती, कॉर्नवॉलिस. त्यानंतर उत्तर भारतातील महालवारी पद्धती, मार्टिन बर्ड. मुंबईमधील रयतवारी पद्धती, एल्फिन्स्टन. बंगालमधील स्थायी जमीनदारी पद्धत. एक मिनिट, फक्त थोडस कन्फ्युजन, आपण थोडस त्याला करेक्शन करू. उत्तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे, ते करेक्शन करू शकता. यस, आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. मद्रास मधील रयतवारी पद्धती थॉमस मुनरो. उत्तर भारतातील महालवारी पद्धती मार्टिन बर्ड. मुंबईमधील रयतवारी पद्धती एल्फिन्स्टन आणि बंगालमधील स्थायी जमीनदारी पद्धती लॉर्ड कॉर्नवॉलिस. ओके, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर करेक्ट आहे. यानंतर चौथा प्रश्न पाहूया. कॉर्नवॉलिस संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. तर ही तीन एक विधान आहेत आणि त्यामध्ये सर्वच्या सर्व विधाने बरोबर आहेत. कॉर्नवॉलिस संहितेद्वारे कर आणि न्याय प्रशासनास विभक्त केले. अगदी बरोबर आहे. ए. कॉर्नवॉलिसनं काय केलेलं होतं, कर आणि न्याय यांना वेगवेगळ्या विभागात म्हणजे विभागणी केली होती. कलेक्टरच्या अंडर फक्त कर हे त्यांनी ठेवलेलं होतं आणि फौजदारी आणि न्याय हे दोन वेगळे त्यांनी डिव्हिजन म्हणजे विभागणी केलेली होती. तर कलेक्टरच्या अंडर जे होतं आधी सुरुवातीला न्याय आणि हे देखील फौजदारी हे दोन्ही कलेक्टरच्या अंडर होतं. मात्र त्यात विभागणी करत त्याने दोन्हीमध्ये कर आणि न्याय प्रशासनास विभक्त केले. यानंतर कॉर्नवॉलिसने जिल्ह्याचे क्षेत्रफळ 400 वर्ग मैल निश्चित केले आणि प्रत्येक जिल्ह्यात एक दरोगा आणि पोलीस नियुक्त केलेला आहे. हे बरोबर आहे. यानंतर शेतकऱ्यांकडून सरळ कर वसुली करण्यासाठी लागणारा प्रशासकीय अनुभव कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे नव्हता, म्हणून कॉर्नवॉलिसने जमीनदारी व्यवस्था ठेवण्याचा निर्णय घेतला. हे देखील करेक्ट आहे. त्या कारणाने पर्याय क्रमांक 4 वरील सर्व योग्य विधान निवडा प्रश्न होता. तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर पाचवा प्रश्न पाहूया. मोहम्मद इक्बाल यांच्याबाबत कोणती विधान बरोबर आहे.
तर मोहम्मद इक्बाल हे प्रसिद्ध कवी होते. आपल्या काव्यातून मुस्लिम व हिंदू तरुणांच्या तात्विक व धार्मिक दृष्टिकोनांवर त्यांचा मोठा प्रभाव पडला. करेक्ट आहे. बाह्य उपचार व पारलौकिक दृष्टिकोनाचा धिक्कार करून या ऐहिक जगात सुख मिळवण्यासाठी मानवाने काम करावे असा त्यांचा आग्रह होता. हे देखील बरोबर. आपल्या सुरुवातीच्या काव्यात त्यांनी देशभक्तीचे गोडवे गायले असले तरी नंतर त्यांनी मुस्लिमांच्या फुटीर प्रवृत्तीला देखील उत्तेजन दिले होते. त्या कारणाने पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. वरील सर्व विधाने बरोबर आहे. यानंतर 6वा प्रश्न. 1909च्या मॉर्लेमेंटो सुधारणाबाबत खालील विधाने कोणती विधाने बरोबर आहेत? तर बी आणि सी हे बरोबर आहे. जे एक चुकीचं आहे ए विधान त्याला आपण दुरुस्त करू. आन्सर नोट करू शकता. बी आणि सी. पर्याय क्रमांक 2. केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळात निर्वाचित सदस्यांची संख्या कमी करण्यात आलेली नव्हती तर ती वाढवण्यात आलेली होती. हे एकमेव करेक्शन ए विधानाचं. बाकी बी आणि सी. सुधारित कायदे मंडळाचे स्वरूप फक्त सल्लागार मंडळ यापुरती सीमित असल्याने त्यांना खरे अधिकार देण्यात आले नव्हते आणि विभक्त मतदारसंघाची पद्धत सुरू केली. हे दोन्ही बरोबर. ओके. या कारणाने कोणती विधाने बरोबर असा प्रश्न होता. बी आणि सी अगदी करेक्ट आहे. जे चुकीचं होतं त्याला आपण दुरुस्त केलेलं आहे. यानंतर 7वा प्रश्न. डलहौसी ने ब्रिटिश साम्राज्यात विलीन केलेल्या राज्यांच्या त्यांच्या विलिनीकरणाच्या वर्षाप्रमाणे क्रम लावा. आपण पाहूया या ठिकाणी उत्तर आपोआपच मिळेल आपल्याला. इयर त्या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर तर सर्वप्रथम सातारा 1748 मध्ये विलिनीकरण करण्यात आलेलं होतं. एक एक पाहून नंतर उत्तर कळेल. सातारा म्हटल्यानंतर बघा हे पहिला येईल. त्यानंतर क्रमांक लागतो साताराच्या नंतर सिक्कीमचा 1752. त्यानंतर 1750. त्यानंतर ब्रह्मदेश 1752. ओके. ए डी ए डी नंतर ई 1752. नंतर नागपूर 1753 आणि नागपूरचं आधी होतं सप्टेंबर महिन्यात 1753 आणि एफ आणि यानंतर सॉरी आपण हे पाहत असताना क्रम थोडस एक ठिकाणी ऍड करायचं आपल्याला. ए पहिल्यांदा 1748. त्यानंतर सलग 1700 सॉरी आपण पुन्हा एकदा त्याचं विश्लेषण पाहू. डलहौसीने ब्रिटिश साम्राज्यात विलीन केलेल्या राज्यांच्या त्यांच्या विलिनीकरणाच्या वर्षाप्रमाणे क्रम लावा. तर आपण एक एक पाहूया. त्यानंतर आपल्याला लगेच उत्तर मिळून जाईल. सर्वप्रथम साताराचं म्हणजे विलीनीकरण करण्यात आलं 1848 मध्ये. सर्वप्रथम 1848 उत्तर पाहूया आपण ए पहिलं. त्यानंतर पंजाब 1849 2 एप्रिल 1849 बी. त्यानंतर लागतो सिक्कीम 1850 सिक्कीम डी. त्यानंतरचा क्रम आहे ब्रह्मदेश 1852 ई. त्यानंतर नागपूर 1853 सप्टेंबर मध्ये. त्यानंतर झाशी सर्वात लास्ट 1853 नोव्हेंबर. तर एफ आणि सर्वात लास्ट सी. तर ए बी डी ई एफ सी. पर्याय क्रमांक तुम्हाला दिसतोय 1 2 मध्ये नाही. ए बी डी ई एफ सी. तर 4 हे उत्तर अपेक्षित आहे. यस. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अगदी करेक्ट आहे. नोट करून घ्या. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊ. बंगालमध्ये प्रश्न क्रमांक 8. बंगालमध्ये इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न कोणत्या नावाने केला? पर्याय क्रमांक 2 मीर कासिमने. मीर कासिम हा नाव होता. मुघल सम्राटाच्या म्हणजे मुघल सम्राटाने आयात निर्यातीमध्ये बऱ्याच प्रमाणात त्याच्यावर लागणाऱ्या करामध्ये सूट दिलेली होती आणि त्या कारणामुळे आर्थिक नुकसान जे सोसावं लागलेलं होतं नवाबाला आणि त्यामुळे मीर कासिमने कडक कारवाई करत पुढे त्याने बंगालच्या म्हणजे बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न केलेला होता. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 9वा प्रश्न. नेक्स्ट. तैनाती फौजेच्या अटी कोणत्या होत्या? तैनाती फौजेविषयीचा आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. सर्वच आहेत. म्हणजे भारतीय राजकर्त्यांनी त्यांच्या राज्यात लष्कर ठेवावे. हे लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्याच उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा. तिन्ही बरोबर आहेत. त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीने संबंध ठेवावे
त्यांनी आपल्या दरबारी इंग्रजांचा प्रतिनिधी ठेवावा. तैनाती फौज लॉर्ड वेलेस्ली 1798. लॉर्ड वेलेस्ली. बऱ्याचदा जोडामध्ये पण विचारलं जाऊ शकतं. एका बाजूला गव्हर्नर आणि किंवा त्यांनी म्हणजे जे काही लागू केलं होतं ते विचारलं जाऊ शकतं. त्या कारण लक्षात असू द्या. लॉर्ड वेलेस्ली. तैनाती फौज काय होती आपण पाहिलेलं आहे. जे काही म्हणजे राजांच्या दरबारी सैन्य नेमण्याचं काम ब्रिटिश करत होते आणि इंग्रज सैन्य होते, परंतु त्या इंग्रजांच्या सैन्याचा खर्च जो आहे त्याचं राहणं खर्च सगळं जे काही ते राजांवरती ती जबाबदारी ढकलून देण्यात आलेली होती. अशा प्रकारे जे काही सैन्य तैनात करण्यात आलं होतं त्याला तैनाती फौज असं म्हटलं जातं. ओके. पर्याय क्रमांक 4 वरील सर्व हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी जमीन महसूल पद्धतीमध्ये कोणकोणते महत्वाचे बदल केले? योग्य पर्याय निवडा असा प्रश्न आहे. तर फक्त ए हे बरोबर आहे. बाकीचे चुकीचे आहेत ते आपण फक्त दुरुस्त करून घेऊ. लक्षात घ्या. इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली. हे बरोबर आहे. त्यामुळे विधान ए योग्य. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आधी नोट करून घ्या. यानंतर जी चुकीची विधान आहे त्याला दुरुस्त करू. धान्य रूपाने व ठराविक वेळेत शेतसारा भरावा अशी सक्ती केली का? नाही. धान्य रूपाने नाही तर रोख रक्कम या ठिकाणी रोख रक्कम जमा करण्यात यावी अशी सक्ती करण्यात आली होती. धान्य रूपाने नाही. त्यामुळे बी हे चुकीचं आहे. सी पाहू. महसूल गोळा करण्याची इंग्रजांची पद्धत भारताच्या सर्व भागात एकच होती का? नाही. तर प्रत्येक भागात वेगवेगळी होती. एका स्वरूपाची नसून वेगवेगळी होती. ओके. त्यामुळे बी आणि सी नाहीच. अयोग्य पर्याय निवडा असं म्हटलं होतं. विधान ए हे योग्य आहे. एकमेव विधान बरोबर आहे. त्यानंतर 11वा प्रश्न. जोड्या जुळवा. सर्व जोडा जुळवायचा आहे. सोपा प्रश्न आपल्याला. राणी लक्ष्मीबाई झाशी. सोपा प्रश्न. अभ्यास झाला असेल, वाचन झालं असेल तर लगेच लक्षात येऊन जाईल. या जुळ्यामध्ये नानासाहेब पेशवे कोणत्या ठिकाणी उठावाचं त्यांनी नेतृत्व केलं अशा स्वरूपाची इकडे जोड्या जुळवायच्या आपल्याला. राणी लक्ष्मीबाई झाशी. नंतर नानासाहेब पेशवे कानपूर, कुंवरसिंह जगदीशपूर आणि मौलवी अहमदुल्ला रोहिलखंड. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. इंग्लंडची राणी. प्रश्न क्रमांक 12. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारतीयांना उद्देशून नोव्हेंबर 1858 मध्ये एक जाहीरनामा काढला. त्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. तर हे विधान बरोबर आहे. सर्व भारतीय आपले प्रजाजन आहेत. वंश, धर्म, जात किंवा जन्मस्थान यावरून प्रजाजनात भेदभाव केला जाणार नाही. पर्याय क्रमांक 3 आधी उत्तर नोट करून घ्या. हे देखील बरोबर. भारतीय. सी पाहू. वंश, धर्म, जात, जन्मस्थान यावरून शासकीय नोकऱ्या दिल्या जातील का? तर नाही. तर गुणवत्तेनुसार. हे चुकीचं आहे. फक्त एक करेक्शन. गुणवत्तेनुसार शासकीय नोकऱ्या दिल्या जातील. तर इथं वंश, धर्म, जात किंवा जन्मस्थान यावरून नोकऱ्या दिल्या जात नाही अशा स्वरूपाची त्यांनी म्हणजे जाहीर केली होती घोषणा आणि त्यामध्ये फक्त गुणवत्तेला त्या ठिकाणी वाव होता. त्यामुळे सी फक्त चुकीचं आहे. बाकी ए, बी आणि डी हे देखील बरोबर आहे. भारतीयांच्या धार्मिक बाबतीत सरकार हस्तक्षेप करणार नाही असे आश्वासन दिले आणि ई चुकीचं आहे. त्याला दुरुस्त करू. भारतीय संस्थानिकांनी जर इंग्रजांशी केलेले करार पाळले नाहीत तर त्यांची संस्थाने खालसा केली जातील अशी सूचना केली का? तर नाही. संस्थानिकांशी जुळवून घेण्याचं त्यांनी त्या ठिकाणी ठरवलेलं होतं. आता संस्थाने खालसा केली जाणार नव्हती. त्यामुळे बी आणि ई हे चुकीचे आहेत. सॉरी, सी आणि ई ही चुकीची आहेत. त्याला आपण ते दुरुस्त करून गेले. आन्सर मात्र नोट करून घ्या. पर्याय क्रमांक 3. यानंतर 13वा प्रश्न. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? सरळ सरळ वन लाईनर क्वेश्चन. अगदी सोपा. यामध्ये पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर. स्वामी दयानंद सरस्वती. कधी केली हे देखील आपण नोट करू शकता. 1875 या वर्षी. आणि कोणत्या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केली होती? तर मुंबईत. ओके. प्रश्न क्रमांक 13वा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर 14वा प्रश्न. लखनौ करारासंदर्भात कोणते विधान सत्य आहे? विधान किंवा विधाने सत्य आहेत? तर वरील सर्व उत्तर आहेच. पर्याय क्रमांक 4. सर्व विधान सत्य असल्या कारण याच्यात आपल्याला फलत देण्याची आवश्यकता नाही. या करारानुसार मुस्लिमांच्या विभक्त मतदारसंघांना राष्ट्रीय सभेने मान्यता दिली. सर्वच विधानही बरोबर आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. जालियनवाला बाग हत्याकांडात पंजाबचा शासक हे कोण जबाबदार होता? तर मायकल ओडवायर. तिथला गव्हर्नर होता मायकल ओडवायर.
आणि जनरल डायर या ठिकाणी दोन नाव बरेचदा आपल्याला वाचन करत असताना याचा अभ्यास करत असताना या विषयाचा जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल त्या दोन नावात कन्फ्युजन होतं. गोळीबार केलेला होता जनरल डायरने आणि त्या ठिकाणचा गव्हर्नर होता कोण तर मायकेल ओडवायर हा गव्हर्नर होता ज्यावेळेस जालियनवाला बाग हत्याकांड म्हणजे घडलेलं होतं. याची पार्श्वभूमी आपण पाहिलेलीच आहे. 13 एप्रिल 1919 रोजी ही घटना घडलेली होती आणि त्या ठिकाणी गोळीबाराचा आदेश देण्यात आला होता. अमृतसर या ठिकाणी बैसाखी या सणानिमित्त त्या ठिकाणी सभा भरलेली होती. त्याचं कारण हे होतं की रौलट कायद्याला विरोध करण्यात आला होता आणि त्या विरोधापायी ज्याने विरोध केला होता डॉक्टर सैफुद्दीन कचलू हे होते आणि तसेच त्यांचे साथीदार होते. तर त्यांना अटक केली होती त्यांच्या निषेधार्थ म्हणून त्या ठिकाणी अमृतसर या ठिकाणी त्या जालियनवाला या ठिकाणी त्यांनी एक सभा भरली होती अमृतसर या ठिकाणी या बागेमध्ये आणि त्यावेळेस त्या जनरल डायरने गोळीबार केलेला होता. तर इथे विचारलं गेलं आहे पंजाबचा शासक कोण जबाबदार होता तर मायकेल ओडवायर. ओके, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर 16वा प्रश्न. सोलापूरच्या सत्याग्रह संदर्भात खालील कोणती विधाने असत्य आहेत? एक लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस प्रश्न पाहत असतो थोडक्यात तुम्हाला म्हणजे इथे मेन्शन करणं आवश्यक ठरतं ते म्हणजे आपलं बरंचसं वाचन झालेलं असतं. मात्र ज्यावेळेस आपण प्रश्नांची उत्तरे देत असतो तर इथे थोडंसं गोंधळ होतो आणि काही वेळेला आपल्याकडे वेळ भरपूर असतो. राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये लक्षात घ्या प्रश्नांची उत्तरे सोडवताना बराचसा वेळ शिल्लक असतो आपल्याकडे. त्यामुळे काळजीपूर्वक वाचणं खूप महत्वाचं आहे. कुठं असत्य विचारलेलं आहे, कुठं सत्य विचारलेलं आहे, कुठं अचूक विधाने ओळखा, चुकीचे विधान ओळखा किंवा योग्य विधाने बरोबर कोणते आहेत ते ओळखा. यामध्ये फक्त कन्फ्युजन होऊ देऊ नका. त्यासाठी या प्रश्नांचा सराव होणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यवस्थित रीड करत चला. सोलापूरच्या सत्याग्रह संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने असत्य आहे असं म्हटलेलं आहे. एक एक विधाने पाहू आपण. असत्य विधाने आपल्याला निवडायची आहे इथे. सोलापूर येथील सत्याग्रहात शाळकरी विद्यार्थी आघाडी होते का तर नाही. पहिलंच विधान ते चुकीचं आहे. शाळकरी विद्यार्थी नाही, तिथे गिरणी कामगार आघाडीवर होते. ओके, गिरणी कामगार पहिलं विधान चुकीचं आहे. त्यानंतर 6 मे 1932 रोजी सोलापूर येथे हरताळ पाळला. दुसरं विधान देखील चुकीचं आहे. 6 मे 1932 नाही तर 1930 हे करेक्शन करून घ्या. त्यानंतर सत्याग्रहींनी पोलीस स्टेशन, न्यायालय, रेल्वे स्टेशन, म्युनिसिपल इमारती इत्यादींवर हल्ले केले. यस, हे बरोबर आहे. तिथे चुकीचं काय म्हटलं होतं ते पुन्हा एकदा पाहू आपण. विधाने असत्य आहे ते काढायचं आपल्याला. हे बी. त्यानंतर सोलापूरमध्ये जनतेचे राज्य निर्माण झाले. यस, हे देखील बरोबर उत्तर आहेच. खाली लक्षात आलं असेल तुमच्या. ई आणि बी हे दोन पर्याय क्रमांक 1 हे असत्य आहे, जे की दोन्हीच आपण करेक्शन केलं ते चुकीचे होते. बाकी सी बरोबर आहे. सोलापूरमध्ये जनतेचे राज्य निर्माण झाले होते. मलप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आली होती. ओके, ही मात्र विधाने बरोबर आहेत. आपल्याला इथे असत्य विधान ओळखायचं होतं. आणि ब, ए आणि बी हे बरोबर. यानंतर काकोरी गटामध्ये पुढीलपैकी कोणते क्रांतिकारक सहभागी होते तर वरील सर्वच क्रांतिकारक सहभागी होते. उत्तर प्रदेश मध्ये रेल्वे स्टेशन काकोरी या ठिकाणच्या रेल्वे स्टेशन होती. त्याने क्रांतिकारकांनी त्या ठिकाणी खजिना लुटलेला होता आणि त्याला काकोरी कट असं म्हटलं जातं. चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, योगेश चटर्जी आणि सचिंद्रनाथ सान्याल हे सर्वच होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 18वा प्रश्न पाहूया. फ्रेंच वसाहतींचे विलिनीकरण याबाबत पुढीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? विधान किंवा विधाने. ए बी दोन विधाने आहेत. कोणते विधान बरोबर आहे? पर्याय क्रमांक 2 उत्तर दिसलं असेल तुम्हाला लगेच. पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ए विधान बरोबर आहे. तर आपण ते पाहू. विधान. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही चंद्रनगर, पदुच्चेरी, कारेकल, माहे व यानम या प्रदेशावर फ्रान्सचे आधिपत्य होते. फ्रान्सने 1949 साली चंद्रनगर व पुदुच्चेरीमध्ये सार्वमत घेतले. तेथील जनतेने भारताच्या बाजूने कौल दिला. तर फक्त ये ही मात्र बरोबर आहे या ठिकाणी. इथे फ्रान्सने 1949 साली चंद्रनगरमध्येच, फक्त पुदुच्चेरी नाही या ठिकाणी, तर चंद्रनगर मध्ये जनतेने भारताच्या बाजूने कौल दिलेला होता. ओके, तर त्या कारणे फक्त ए हे बरोबर आहे. यानंतर सोपा प्रश्न आणखीन एक. महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली तर दक्षिण आफ्रिकेमध्ये. त्या ठिकाणी गोऱ्या लोकांनी कृष्णवर्णीय आणि त्या ठिकाणी कृष्णवर्णीय लोकांवरती अन्याय केलेला होता आणि त्यांच्या विरोधात सत्याग्रह गांधीजींनी केला होता. आफ्रिकेमधून त्याची सुरुवात झालेली होती. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. 20 डिसेंबर 1928 मध्ये कोलकाता परिषदेत मांडलेल्या नेहरू अहवाल संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? या आणि बी दोन्ही विधाने बरोबर आहेत. सरकारने 1929 अखेरपर्यंत जर नेहरू अहवाल स्वीकारला नाही तर असहकाराचा लढा सुरू करण्याचा
निर्णय सुरू करण्याचा सरकारला इशारा दिला. भारतामध्ये वसाहतीचे स्वराज्य स्थापन करावे असा प्रस्ताव या अहवालात होता. दोन्ही असल्यामुळे अ आणि ब यात एक्सप्लेनेशनची आवश्यकता नाही. त्या ठिकाणी चुकीचे विधान असतील तर त्याला आपण फक्त दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर 21वा प्रश्न, पुढीलपैकी कोणती महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळे आहेत? महाराष्ट्रातील विचारलेला आहे, लक्षात घ्या. अजिंठा, वेरूळ, एलिफंटा लेणी, गारापुरी बेट, कोणार्कचे सुप्रसिद्ध मंदिर, सूर्य मंदिर, शनिवारवाडा, पुणे, पश्चिम घाट. पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ए आहे, बी आहे महाराष्ट्रातलं, त्यानंतर सी आहे, फक्त डी नाही, तो ओडिसामध्ये आहे. ओडिसा. इसवी सन 13व्या शतकात राजा नरसिंहदेव याने या सूर्य मंदिराची स्थापना केली होती. हिंदू मंदिर कोणार्क सुप्रसिद्ध सूर्य मंदिर हे ओडिसा या राज्यात आहे. आणि शनिवारवाडा पुणे बरोबर पश्चिम घाट सह्याद्री महाराष्ट्रामध्ये. पर्याय क्रमांक 2 ए बी सी ई एफ, फक्त डी नाहीये. ओके, नोट करू शकता. यानंतर 22वा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? मला एक आणखी थोडस कन्फ्युजन. आतापर्यंत योग्य विधान आहे, अचूक, अयोग्य हे होतं. सरळ चुकीचं विधान कोणतं आहे असा हा प्रश्न आहे. भारतात इंग्रजांनी रेडिओची सुरुवात इंडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन या नावाने केली. तर उत्तर आहे 1937 ला व्हॉइसरॉय लिटन, लॉर्ड लिटन आहे का? इथे फक्त लॉर्ड लिथेनगोने ऑल इंडिया रेडिओ याचे असं नाव ठेवलं होते, लिटनने नाही. फक्त एवढंच एकमेव करेक्शन, फक्त चुकीचं विधान म्हटलं होतं हे चुकीचं आहे. बाकी रेडिओला आकाशवाणी हे नाव देण्यात आलं आणि 1920 रेडिओ केंद्राची सुरुवात अमेरिकेत झाली होती. बरोबर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 23वा, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे? ओके, पुन्हा एकदा. तर जावजी दादाजी चौधरी यांनी पुण्यात निर्णय सागर छापखाना काढला. यस, हे बरोबर आहे. चुकीचं कोणतं आहे ते आपण ओळखायचं आहे. त्यानंतर इसवी सन 1970 मध्ये मुंबई प्रांतात बॉम्बे गॅझेट, कुरिअर अशी 2 मुद्रणालय तयार झाली. बॉम्बे गॅझेट आणि कुरिअर, हे देखील बरोबर आहे. त्यानंतर चौथं बरोबर आहे. चुकीचं तर आहे, उत्तर कळालंच तुम्हाला. हे विधान चुकीचं आहे. केसरी मराठा वृत्तपत्र प्रारंभी आर्यभूषण प्रेसवर छापण्यात येत असत. 1830-31 मध्ये पुण्यातील विश्राम बागेत ज्ञानोदय छापखाना होता का? तर नाही. या पुण्यातील विश्राम बागेमध्ये शिळा प्रेस होता. ओके, हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. परीक्षामध्ये प्रश्न अशा स्वरूपाचे विचारले जातात. शिळा प्रेस. ओके, आणि ज्ञानोदय कुठं होता मग? तर हे अहमदनगर. ज्ञानोदय कुठं होतं? अहमदनगरला. त्या कारणाने चुकीचं विधान म्हटलं होतं. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. 24वा प्रश्न, कोणत्याही देशाच्या संस्कृतीची किंमत जर आपल्याला आजमावायची असेल तर त्या देशातील ललित कलांकडे आपण लक्ष द्यावे असे विधान कोणी केले आहे? तर राजर्षी शाहू महाराज. पर्याय क्रमांक 4. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पाहूया आपण कोणतं विधान बरोबर आहे. उत्तर लगेच मिळालं असं तुम्हाला दिसलं असेल स्क्रीनवरती. पर्याय क्रमांक 2 ए आणि सी. तर हे जे चुकीचं आहे ते आपण जसं पाहत आलेल्या प्रश्न ते आपण पाहू. जे बरोबर आहे त्यात एक्सप्लेनेशनची आवश्यकता नाहीच म्हणा. आशिया खंडातील आपलं म्हणजे झालेलंच आहे वाचन. आशिया खंडातील सर्वात मोठे अद्ययावत साधने उपकरणाने सुसज्ज असे भारताचे अभिलेखागार होय, बरोबर. या अभिलेखागाराचे पूर्वीचे नाव इम्पिरियल रेकॉर्ड इन्स्टिट्यूट असं होतं का? इन्स्टिट्यूट नाही तर डिपार्टमेंट हे होतं. फक्त एवढंच एक करेक्शन. त्या कारण हे बी जे आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे ए सी बरोबर. नवीन कागदपत्रांची निर्मिती, त्याची साठवणूक, जतन इत्यादी समस्यांच्या निराकरणासाठी ब्रिटिश सरकारने 1891 साली या विभागाची स्थापना केली. हे बरोबरच आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. जर्मनीमध्ये कोणी 1436 या वर्षी मुद्रणाचा शोध लावला? तर जोहान्स गुटेनबर्ग याने. मुद्रणाचा जनक त्याला असं म्हटलं जातं. मुद्रणाचा जनक जोहान्स गुटेनबर्गला. ओके, 1436 या वर्षी. त्यानंतर नेक्स्ट, ऐतिहासिक साधने म्हणून शिलालेख, द्वारलेख, ताम्रलेख, कोरीव लेख यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर आलेखशास्त्र. ओके, आलेखशास्त्र असं म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. जुळाजुळव हा प्रश्न आहे.
तर कृष्णाजी परशुराम गाडगीळ पर्याय क्रमांक 4 त्या ठिकाणी स्तंभ म्हणजे काय याच्यात व्यक्तीचे नाव दिलेले आहेत, दुसरीकडे नाटक दिलेले आहे, ते आपल्याला ओळखायचं आहे. कृष्णाजी परशुराम गाडगीळ फटफजितीचा कळस, त्यानंतर डेव्हिड वाईन, शल बटाव आणि मोनाराणी, डेव्हिड हाईम, श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर मूकनायक आणि वावी नेवाळकर धर्मरहस्य. ओके, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. ओके, नोट करून घ्या. पर्याय क्रमांक 4. यानंतर आर्थिक विकेंद्रीकरणाविषयी पुढील विधाने विचारात घ्या. सत्य विधाने ओळखायची आहेत आपल्याला. वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहे? तर एक एक विधान पाहू. आर्थिक विकेंद्रीकरणाचा प्रारंभ लॉर्ड रिपनने 1850 मध्ये केला असं म्हटलेलं आहे. पहिलंच विधान हे चुकीचं आहे, तर त्याला आपण करेक्शन करू. आर्थिक विकेंद्रीकरण म्हटलं, मगाशी उल्लेख केला होता जसं की तुम्हाला व्हायसरॉय असतील, गव्हर्नर असतील, गव्हर्नर जनरल असतील, त्यांनी केलेलं एक महत्त्वाचं असं कार्य आहे, त्यांनी काही सुरू केलेलं असेल किंवा ते विवादास्पद असतील तर अशाच्या बाबतीत जोड्या लावामध्ये देखील प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे आर्थिक विकेंद्रीकरण म्हणलं की आपल्याला लॉर्ड मेयोचं नाव घ्यायला पाहिजे. ओके, लॉर्ड मेयो. जसं की आता लॉर्ड रिपन इथं स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक त्याला म्हणतात लॉर्ड रिपनला, त्याप्रमाणेच लॉर्ड मेयो म्हटलं आर्थिक विकेंद्रीकरण कधी 1850 आहे का? नाही, त्याचा कालावधीच नाही येतो, त्यामुळे ते असण्याचं कारणच नाही. लॉर्ड मेयो 1870 मध्ये लॉर्ड मेयो आर्थिक विकेंद्रीकरणाचा प्रारंभ त्यांनी केलेला होता, 50 मध्ये नाही. त्या कारणाने एकमेव विधान हे चुकीचं आहे. बी आणि सी हे बरोबर आहे दोन्ही. आर्थिक विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने 1877 मध्ये प्रांतीय सरकारांना अबकारी कायदा व न्याय इत्यादीवर नियंत्रण देण्यात आले आणि त्यातून मिळालेल्या उत्पन्नाचे प्रांतांनाच मिळाले. आणि सी 82 मध्ये नवीन खाती मिळवून देण्याची पद्धत लागू करण्यात आली, ज्यानुसार अबकारी, भूमिकर, जंगल, पंजीयन इत्यादी मधून मिळालेले उत्पन्न हे केंद्र प्रांतांना समान प्रमाणात वाटले जाईल. ओके, पर्याय क्रमांक 3 बी आणि सी हे बरोबर. सत्य विधान ओळखा असं म्हटलं जातं. यानंतर विधान वाचण्यात परत तुम्ही प्रश्न सोडवलेच आहेत, विधान वाचून परत जास्त आपण त्यात म्हणजे वेळ वाया न घालवता जे काही विधान चुकीचे वगैरे आहेत तर त्याला करेक्शन फक्त करत जाऊ, त्याचं एक्सप्लेनेशन घेऊ आणि बरोबर आहे ते विधान आपण टाळूया. ओके, 30वा प्रश्न आहे. इसवी सन 1861 च्या इंडियन काउन्सिल ऍक्ट या कायद्यासंदर्भात कोणती विधाने बरोबर आहेत? ओके, बरोबर आहेत असं म्हटलेलं आहे. हे मुद्दाम या ठिकाणी हायलाइट करतो, लक्षात घ्या, कारण आपल्याला प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. बरेचसे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला हा इतिहास एकच विषय नाही, इतर विषयांची प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे असतात. त्या ठिकाणी कोणतं विधान बरोबर आहे, कोणतं कथन असत्य आहे, सत्य, ते पुन्हा एकदा मी मुद्दाहून तुम्हाला निदर्शनास आणून देतो. व्यवस्थित वाचन करा, कन्फ्युजन होऊ देऊ नका. ओके, कोणती विधाने बरोबर आहेत असं म्हटलेलं आहे. तर बी आणि सी. तर पाहू एक विधाने. फक्त कायदे करण्यासाठी गव्हर्नर जनरलच्या सल्लागार मंडळातील सभासद संख्या वाढवण्यात आली, तर हे चुकीचं आहे. बी आणि सी बरोबर आहे. गव्हर्नर जनरलला आपल्या कार्यकारी मंडळात 6 ते 12 नवे सभासद नेमण्याचा अधिकार दिला गेला. कायदे मंडळाचे कार्यकारी विभागावर नियंत्रण होते. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. यस, पुन्हा एकदा जोड्या जुळवा. पर्याय क्रमांक 4 आहे बघा, दुष्काळ आयोग. अँथनी मॅकडोनाल्ड, त्यानंतर तिचं सिंचाई आयोग कॉलिन कॉन्फ्लिक्ट, त्यानंतर रेल्वे आयोग थॉमस रॉबर्टसन आणि पोलीस आयोग अँड्र्यू फ्रेझर. ओके, पर्याय क्रमांक 4. दुसरा, इंडियन फॅक्टरी ऍक्ट नुसार खालीलपैकी कशाची तरतूद करण्यात आली होती? 32वा प्रश्न. सर्व कामगारांना, म्हणजे पुन्हा एकदा विधान हे करू आपण, काय म्हटलेलं आहे तर कशाची तरतूद करण्यात आली होती? ए, सी आणि डी हे उत्तर आहे करेक्ट. नोट करू शकता या प्रश्नाचं. ए, सी, डी. सर्व कामगारांना साप्ताहिक सुट्टी मिळणार होती, बरोबर. बालकामगारांची दिवसाखंडीचे कामाचे तास 7 तासापर्यंत करण्यात आले होते. पुरुष कामगारांच्या कामाच्या तासामध्ये काहीच बदल करण्यात आलेला नव्हता. एकमेव जे आहे बी हे चुकीचं, म्हणजे त्याला आपण करेक्शन करून घेऊ. स्त्रियांचे कामाचे तास दिवसाकाठी 10 नाही या ठिकाणी तर 11 तास निश्चित करण्यात आलेले होते, 11 आवर. ओके, त्यामुळे ए, सी, डी हे बरोबर आहे. नंतर नेक्स्ट पाहू आपण 33वा प्रश्न.
पुढील दोन विधानांपैकी कोणती विधाने अयोग्य आहेत? अयोग्य म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. कोणते विधाने अयोग्य आहेत? इसवी सन 1850 सरकारने केलेल्या एका कायद्यान्वये ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेणाऱ्या व्यक्तीला तिच्या वडिलोपार्जित मिळकतीचा वारसा मिळत असे. कोणते विधाने अयोग्य आहेत? म्हणजे दोन्ही नाहीत, म्हणजे दोन्ही काय आहेत विधाने बरोबर आहेत. 1856च्या एका कायद्यानुसार आवश्यकता भासल्यास नव्याने भरती होणाऱ्या शिपायाच्या समुद्रपारच्या देशात जाण्याचे आश्वासन द्यावे लागत असे. दोन्ही बरोबर, दोन्ही नाहीत, अयोग्य असं विचारलं गेलं होतं. पुढील विधाने विचारात घ्या, पाहूया काय विधाने आहेत. अ आणि ए आणि बी अशी दोन विधाने आहेत. 1842 मध्ये अविधान आहे, गव्हर्नर जनरल पदी आलेल्या लॉर्ड एलेनबरो जाणून बुजून सिंधच्या अमीरांशी युद्ध सुरू केले आणि कारण याचं कारण असं दिलं या ठिकाणी सिंधूच्या जलमार्गाला नियंत्रणाखाली आणणे व अफगाण युद्धात गेलेली इंग्रजांची प्रतिष्ठा परत मिळवणे हा त्यामागचा उद्देश होता. तर अगदी बरोबर विधान ए आणि योग्य असून हे अ चं स्पष्टीकरण आहे असं म्हटलेलं आहे. तर यस, करेक्ट आहे. हे अ चं स्पष्टीकरण आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, 35वा प्रश्न. पुढील घटना कालानुक्रमाने लावा. वांदिवाश लढाई, एक्सला शापेलचा तह, त्रिचनापल्लीचे युद्ध आणि पॅरिसचा तह. तर या ठिकाणी कर्नाटकचे युद्ध, एक्सला शापेलच्या तहानुसार कर्नाटकचे युद्ध संपुष्टात आलेलं होतं. त्यानंतर म्हणजे पर्याय क्रमांक 3 तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर त्रिचनापल्लीचे युद्ध या ठिकाणी इंग्रजांनी फ्रेंचचा पराभव केलेला होता. त्यानंतर ए वांदिवाश लढाई देखील पुन्हा एकदा इंग्रजांनी फ्रेंचचा पराभव केला आणि पॅरिसचा तह शेवटचं कर्नाटक युद्ध जे होतं ते थांबलेलं होतं. ओके, तर पर्याय क्रमांक 3 BCAD हे उत्तर बरोबर आहे. यानंतर 36वा प्रश्न. 18व्या शतकातील भारताची सामाजिक व आर्थिक स्थिती संदर्भात पुढील विधानांचा विचार करा आणि सत्य विधाने निवडा. तर ए आणि बी दोन्ही विधाने सत्य आहेत. ओके, त्यात काही म्हणजे कन्फ्युजनचं नाही कारण किंवा एक्सप्लेनची आवश्यकता नाही. यस, सत्य विधान म्हटलं होतं. यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी पुढील विधाने विचारात घ्या. तर वरील विधान अयोग्य नसलेले विधान निवडा, म्हणजे कोणती तर सत्य असलेली. तर या ठिकाणी फक्त सी एकमेव सत्य आहे, लक्षात घ्या. अयोग्य नसलेली विधान किंवा विधाने निवडा म्हटलेलं आहे, म्हणजे सत्य कोणतं आहे? सी. महात्मा फुलेंनी स्वतःच्या घरामध्येच बालहत्या प्रतिबंधक रस सुरू केलेलं होतं. जे चुकीचे आहेत ते आपण पाहू. केश उत्पन्नाची प्रथा बंद व्हावी म्हणून पुण्यामध्ये नाही तर तळेगाव गाव आहे, तळेगावमध्ये त्यांनी नाविकांचा संप घडून आणलेला होता. आणि 1848 मध्ये वास्तव आपण काय करतो, मुलींची शाळा सुरू केली 1848. इथं आपलं म्हणजे लक्ष जातं, मात्र आपण केअरफुली वाचत नसतो कधी तेही बरोबर आहे असं वाटू शकतं आपल्याला. इथं उल्लेख केलेला आहे दुसरी शाळा, दुसरी आहे का नाही तर 1848 मध्ये पहिली शाळा त्यांनी सुरू केली. महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा 1848 मध्ये. त्यामुळे ए आणि बी दोन्ही चुकीचं आहे. सी फक्त करेक्ट आहे. प्रश्न विचारला गेला होता अयोग्य नसलेली विधाने म्हणजे सत्य असलेली निवडायचं होतं आपल्याला, फक्त एकमेव सी. ओके, नंतर 38वा प्रश्न घेऊया आपण. चुकीचं विधान विचारले सरळ सरळ. तर नादिरशहाने भारतात प्रवेश केला होता कधी? 1738 बरोबर आहे. नादिरशहाने भारतातून जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा व शहाजहानचे मयूर सिंहासन आपल्या समोर नेले, हे देखील करेक्ट आहे. 1748 ते 67 या काळात अहमद शाह अब्दालीने उत्तर भारतावर स्वाऱ्या करून दिल्ली व मथुरा दरम्यान प्रदेश लुटला होता, हे देखील बरोबर आहे. तर कोणते विधान हे नाही, म्हणजे चुकीचं नाही, सगळे बरोबर आहे. यानंतर 39वा प्रश्न. पुढील दोन विधानांपैकी कोणती विधाने अयोग्य आहेत? केवळ ए जे आहे ते अयोग्य आहे. हैदर अलीने शारदा देवीच्या नव्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी आर्थिक मदत केली का? तर नाही. हैदर अली नाही तर टिपू सुलतान. ओके, जे चुकीचं आहे त्याला दुरुस्त करू, म्हणजे हे उत्तर अयोग्य कोणतं आहे असं विचारलं होतं, बरोबर आहे. पर्याय क्रमांक केवळ ए टिपू सुलतान. त्या अनुदान देखील त्याने दिलेलं होतं टिपू सुलतानने, आणि या नव्या शारदा देवीच्या नव्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी आर्थिक मदत देखील केलेली होती. हैदर अलीने नाही. त्या कारणाने केवळ ए हे अयोग्य आहे. आणि बाकी बी टिपू सुलतानने परदेशांशी व्यापार वाढवण्यासाठी फ्रान्स, तुर्कस्तान, इराण आणि पिगू या देशात आपले प्रतिनिधित्व
पाठवले होते, प्रतिनिधी पाठवले होते, हे बरोबर आहे. ओके, अयोग्य विधान म्हटलेलं होतं, त्या कारणाने पहिलं विधान आहे त्याला आपण करेक्शन देखील केलं. त्यानंतर 40वा प्रश्न, अंबरचा राजा सवाई जयसिंग यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? जयपूर शहराची स्थापना केली, यस अगदी करेक्ट. वाराणसी येथे विज्ञान व कला केंद्र उभारले का? नाही. विज्ञान कलाबद्दल कमालीची म्हणजे आवड होती आणि राजाला त्याने हे जे विज्ञान व कला केंद्र जे आहे ते जयपूर या ठिकाणी स्थापन केलं होतं. ओके, वाराणसीमध्ये नाही, त्यामुळे हे चुकीचं आहे. बरोबर विधान म्हटलं, त्या काळात ते एक विज्ञान प्रवृत्त राजा होते, ते हे देखील बरोबर आहे. ए आणि सी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर अगदी करेक्ट आहे. ओके, करेक्शन केलेलं आपण. वाराणसी या ठिकाणी नाही, विज्ञान कला केंद्र जे आहे ते त्यांनी जयपूर या ठिकाणी तिथं उभारलेलं होतं. यानंतर 41वा प्रश्न, खालील विधानांचा विचार करा व त्यापैकी कोणती विधाने योग्य आहेत? विधान किंवा विधाने, कोणती विधाने योग्य आहेत असं म्हटलेलं आहे. तर सालबाईच्या तहानवे इंग्रज मराठी यांच्या दरम्यान 12 वर्ष शांतता नांदली, पहिला आहे. आणि सालबाईच्या तहामुळे इंग्रजांना म्हैसूरवर दबाव टाकता आला. सालबाईच्या तहामुळे इंग्रजांना म्हैसूरवर दबाव टाकता आला, हे बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट आहे. तर चुकीचं काय? सालबाईच्या तहामुळे इंग्रज मराठाच्या दरम्यान सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कोणी जिंकलं नव्हतं, तटस्थ होतं आणि त्या कारणाने त्या ठिकाणी शांतता नांदली होती. मात्र 12 वर्ष नाही तर 20 वर्षापर्यंत त्या ठिकाणी शांतता नांदलेली होती. त्या कारणाने हे जे आहे ते चुकीचं आहे. आणि कोणते विधाने हे योग्य आहे असं म्हटलं होतं, तर फक्त बी हे बरोबर आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, फक्त करेक्शन जे आहे ते करून घेत चला. प्रश्नामध्ये आपण जे पाहतोय ते जे विधाने योग्य आहेत किंवा बरोबर आहेत त्यांच्याबद्दल जास्त म्हणजे माहिती घ्यायची काही आवश्यकता नाही, आपल्या नोट्स मध्ये पण आहेच. ओके, यानंतर पिट्स इंडिया ऍक्टच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? एबीसीडी जे आहे पिट्स इंडिया ऍक्ट सर्वच विधाने बरोबर आहेत. ओके, या कायद्यान्वये कंपनीच्या कारभारावर प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचा पूर्ण अधिकार इंग्लंडच्या सरकारला मिळाला होता. 1784 चा पिट्स इंडिया आहे. ज्यावेळेस रेग्युलेटिंग ऍक्ट होता, रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये काही सुधारणा करून पिट्स इंडिया ऍक्टची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतरचे हे 4 विधान आहेत ते सगळे बरोबर आहेत. भारताच्या कारभारासाठी 6 आयुक्तांचे बोर्ड ऑफ कंट्रोल नेमण्यात आलं. भारत सरकारची सर्व जबाबदारी गव्हर्नर जनरल व 3 सभासदांच्या एका मंडळावर झोपवण्यात आली होती आणि ब्रिटिशांनी भारत जिंकून घेण्याच्या प्रक्रियेत नवा टप्पा कायद्यामुळे रुजू झाला होता. सर्वच ही बरोबर आहेत, वरील सर्व विधाने बरोबर. पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? लास्ट वनच चुकीचं लगेच उत्तर आहे. तर हे दोन्ही बरोबर आहेत डलहौसीची. ओके, त्यानंतर 1905 पर्यंत 45,000 किलोमीटर तिसरे बरोबर रेल्वे मार्ग बांधण्यात आले. 1880 नंतर रेल्वे मार्गाचे बांधकाम फक्त भारत सरकारतर्फे करण्यात येऊ लागले असं म्हटलेलं आहे. तर उद्योजक होते, सरकार आणि भारत सरकारचे नाही तर सरकार आणि उद्योजक यांच्या मार्फत रेल्वे मार्गाचे बांधकाम जे आहे ते करण्यात येऊ लागलं होतं. ओके, त्या कारणाने चुकीचे विधान म्हटलं होतं. पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. यानंतर 44वा प्रश्न, खालील विधानांचा विचार करा व त्यापैकी कोणते विधाने योग्य आहेत? परत एकदा लक्षात घ्या, योग्य आहे असं म्हटलेलं आहे. 1857 पर्यंत नागरी सेवेतील नेमणूक ईस्ट इंडिया कंपनीचे संचालक करीत असत असं आहे, हे चुकीचं आहे. ओके, तर 1857 पर्यंत नाही तर 1853 पर्यंत, दोन्ही चूक आहेत. हे विधाने उत्तर तुम्हाला मिळालेच आहे. कलकत्ता येथील फोर्ट विल्यम 1813 मध्ये इंग्लंड मधील हेल्बेरी येथे ईस्ट इंडिया कॉलेज मध्ये तरुण प्रशासकीय सेवकांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केलेली होती. कलकत्ता येथे फोर्ट विल्यम कॉलेज ऐवजी 1813 मध्ये. तर हे विधान देखील चुकीचं आहे. ओके, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर करेक्ट आहे. यानंतर 45वा प्रश्न, शेवटचे 5 ते 6 प्रश्न शिल्लक आहेत. खालील विधानांचा विचार करावा, विधान कोणतं चूक आहे? विधाने किंवा विधाने चूक आहे ते ओळखा. केवळ सी हे चूक आहे. 57 मध्ये देशात फक्त मद्रास, मुंबई, कलकत्ता येथे 4 वैद्यकीय महाविद्यालय होते असं म्हटलेलं आहे. हे बी तर बरोबरच आहेत. पुन्हा एकदा त्याच्यात आपण जायला नकोच, बरोबर आहेत ती. सी जे आहे तर त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात विज्ञान तंत्रज्ञानाबद्दल कमालीचे म्हणजे त्यांना उत्सुकता अजिबात नव्हतीच. आणि इथं बेंगलोरी म्हणलेलं आहे वैद्यकीय महाविद्यालय. तर 1857 मध्ये फक्त मद्रास, मुंबई आणि कलकत्ता हे 3च होते. 3 ठिकाणी
वैद्यकीय महाविद्यालय होती, बेंगलोर नाही. 4 म्हटलं गेलं आहे, त्या कारणे चुकीचं आहे. ओके, तर केवळ सी हे विधान चुकीचं आहे, बाकी बरोबर आहे. यानंतर 46वा प्रश्न. खालील विधानात कोणाचे वर्णन केलेलं आहे? तर 3 विधान आहेत. संस्कृत कॉलेजच्या प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली. अधिकाऱ्यांचा आवाजावी हस्तक्षेप सहन न झाल्याने त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आणि त्यांचे निर्मळ व वादातीत चारित्र्य, नैतिक गुण, मानवाविषयी वाटणारे कणव यासंबंधी अगणित गोष्टी आजही बंगालमध्ये सांगितल्या जातात. ते म्हणजे ईश्वरचंद्र विद्यासागर. पर्याय क्रमांक 2. यानंतर 47वा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान पुन्हा एकदा चुकीचं आहे? 1850च्या दशकात करसनदास मोळजी यांनी विंडो रिमॅरेजची असोसिएशनची स्थापना केली. एकमेव विधान चुकीचं आहे. तर या ठिकाणी विष्णू शास्त्री यांनी विडो मॅरेज असोसिएशनची स्थापना केली होती. पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे. त्यानंतर राजा राममोहन राय यांच्या बाबतीत खालील विधाने चुकीचे. कोणती विधाने चुकीची आहेत असा प्रश्न आहे. दोन्हीपैकी कोणते नाही, सर्वच बरोबर आहे त्यांच्याविषयीची. त्यामुळे ही विधाने तुम्ही वाचलेच आहात, सर्व विधाने बरोबर आहेत. 48व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. ओके, नोट करून घ्या. पर्याय क्रमांक 4. यानंतर सेकंड लास्ट क्वेश्चन, 49वा प्रश्न. अहरार चळवळीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होता? तर बी सी डी ई. अहरार चळवळ काय आहे? तर मुस्लिम काही सुशिक्षित तरुण क्रांतिकारी होते, ज्यांचा त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला होता. तर हे जे आहेत बी सी डी ई. पर्याय क्रमांक 2 आधी उत्तर नोट करून घ्या. फक्त सर मोहम्मद जफरुल्ला खान हे नव्हते त्यामध्ये. त्यांच्या विरुद्धच त्यांनी अहरार चळवळ म्हणजे त्यांच्या विरुद्ध आवाज उठवलेला होता. या चौघांनी बी सी डी, ज्यांचे नाव आहेत हकीम अजमल खान, हसन इमाम, मौलाना जफर अली खान आणि मजहर उल हक. तर अहरार जे आहे पक्ष आहे 1929 मध्ये स्थापना करण्यात आलेली होती. मजलिस ए अहरार, याचं पूर्ण नाव होतं अहरार ए इस्लाम. 1929 मध्ये स्थापना करण्यात आलेली होती. आणि हा तरुण क्रांतिकारी म्हणजे शिक्षित तरुण क्रांतिकारकांचा, मुस्लिम शिक्षित तरुण क्रांतिकारकांचा हा ही चळवळ होती. आणि हा पक्ष त्यांनी राजकीय पक्ष त्यांनी स्थापन केला होता आक्रमकपणे. तर मागणी मांडण्याकरिता अहरार याचं नाव त्या चळवळीमध्ये यांचा समावेश होता. सर मोहम्मद जफरुल्ला खान हे नव्हते. ओके, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर शेवटचा प्रश्न. तर या ठिकाणी पुढील घटना कालानुक्रमाने लावायची. दाखवला आपण इयर लिहू. डी पहिलं मंत्री योजना, भारत छोडोचा ठराव, संमत, विवेल योजना आणि क्रिप्स मंडळाचे गठन असं आहे. तर क्रिप्स मंडळाचे गठन पहिलं डी. पर्याय क्रमांक 3 उत्तर नोट करून घ्या. मी इसवी सन या ठिकाणी मेन्शन करतो. कालावधीचं काय? क्रिप्स मंडळाचे गठन जे होतं 1942. ओके, मार्च. त्यानंतर बी भारत छोडो ठराव सेकंड मध्ये येतं. ओके, फर्स्ट. क्रिप्स मंडळाचे गठन. ओके, डी. त्यानंतर सेकंड भारत छोडो बी. त्यानंतर सी आहे विवेल योजना. ओके, विवेल योजना आहे 1945. आणि लास्ट वन ए त्रिमंत्री योजना. त्रिमंत्री योजना आहे 1946. ओके, सर्वांचा कालावधी पहिल्यांदा सिक्वेन्स लक्षात येईल जाईल. 42 2 आहेत. एक मार्च मध्ये आहे क्रिप्स योजना. आणि त्यानंतर डी बी आपलं बी राहिलं भारत छोडो 1942 जुलै याचा कालावधी राहिलेला होता. 1942 जुलै. ओके, आता आला सर्व सिक्वेन्सली. 1942 मार्च क्रिप्स मंडळाचे गठन. त्यानंतर एक भारत छोडो ठराव, संमत 1942 जुलै. त्यानंतर सी विवेल योजना 1945 आणि सर्वात शेवटी त्रिमंत्री योजना 1946. अशा स्वरूपाचा हा कालावधी होता त्यांचा. आणि पर्याय क्रमांक त्या कारणे 3 हे उत्तर बरोबर आहे.
ओके, ही सर्व उत्तर व्यवस्थित नोट करून घ्या. परत या सर्व प्रश्नांचे महत्वपूर्ण अशी प्रश्न आहेत याचं रिव्हिजन करायला मात्र विसरू नका. अशा स्वरूपाचे प्रश्न परीक्षेमध्ये असणार आहेत आणि या प्रश्नांच्या माध्यमातूनच तुम्हाला आपल्या विषयामध्ये अधिकचे गुण मिळवता येणार आहे. ओके, या प्रश्नोत्तर असेल आजच्या भागात इथेच थांबूया. यानंतरच्या टेस्ट सिरीजचे प्रश्न आणि उत्तरे आपण जाणून घेऊ. थँक्यू सो मच. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.